हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे थोडासा वेगळ्या पद्धतीचा कच्च्या बटाट्यापासून खाण्यासाठी खूपच टेस्टी लागणारा नाश्ता। हा तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता किंवा चपाती भाजी खायचा कंटाळा आला किंवा बनवायचा कंटाळा आला तरीसुद्धा कधीही तुम्ही बनवून हा खाऊ शकता। शिवाय बनवायला अगदी सोपा आहे, कमी वेळेत होतो, झटपट बनवून तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता। मुलांना जर टिफिनमध्ये दिला तर मुलेसुद्धा आवडीने खातील। चला तर आपण बनवायला सुरुवात करूया। आपण हा पदार्थ कच्च्या बटाट्यापासून बनवणार आहोत। त्यासाठी एक मोठ्या आकाराचा मी बटाटा साल काढून असे बारीक बारीक तुकडे करून पाण्यामध्ये घालून ठेवला। यामुळे बटाट्यामध्ये असलेले स्टार्च हे सगळे निघून जातं। बटाटा स्वच्छ आपण धुवून घेतला। नंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा बटाटा घालून घेतला। सगळं पाणी यामधलं काढून घ्यायचं आणि या भांड्यामध्ये बटाटा हा घालून घ्यायचा। बटाटा आपल्याला पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचा आहे। वाटलेला हा बटाटा आपण आता एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया। हा नाश्ता बनवण्यासाठी मी येथे एक मोठा आकाराचा बटाटा घेतला आहे। जर तुमच्याकडे मोठा बटाटा नसेल तर तुम्ही 2 मीडियम आकाराचे बटाटे घेतले तरी चालतील। मिक्सरच्या भांड्याला थोडासा बटाटा चिकटून राहिला आहे तर अगदी थोडंसं पाणी घातलं आहे मी आणि हिसळून हे भांडं घेतलं आहे। आपण बनवणारा हा पदार्थ छान लागण्यासाठी, अजून चटपटीत होण्यासाठी यामध्ये मी काही भाज्या घालणार आहेत। भाज्यांमध्ये मी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर आणि काकडी अगदी बारीक बारीक कापून यामध्ये घातली आहे। अगदी थोडं थोडंच घालायचं आहे आणि तिखट होण्यासाठी थोडी हिरवी मिरची घातली आहे कापून। तुमच्याकडे ज्या कोणत्या भाज्या अवेलेबल आहेत त्या तुम्ही यामध्ये घालू शकता। अगदी भाजी नसेल तर कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची घातली तरी चालेल। आता अर्धा चमचा मी यामध्ये जिरे घातले आहे आणि पाव चमचा काळी मिरी पावडर घातली आहे। काळी मिरी पावडर घातल्यामुळे आपला नाश्ता खूप छान लागणार आहे। चवीनुसार मीठ घातलं आहे। जर तुमच्याकडे काळी मिरी पावडर नसेल, नाही घातली तरी चालेल। तर हे सगळं आपण आता एकत्र चांगलं मिक्स करून घेऊया। तुम्ही पुढे हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी अजून यामध्ये काय काय घालणार आहे। आणि हे सगळं घातल्यानंतर आपला पदार्थ इतका छान लागणार आहे, चवीला खूपच भारी लागणार आहे। म्हणून हा व्हिडिओ पाहताना तुम्ही अजिबातही स्किप करू नका। आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला हा व्हिडिओ जरी आवडला तर लाईक जरूर करा। आता आपण 1 कप इथे रवा घेतला आहे। तर इथे मी हा जाडच रवा घेतला आहे। तुमच्याकडे जाड, बारीक कोणताही प्रकारचा असला तरी चालेल। माझ्याकडे मेजरमेंटसाठी कप आहे, तर तुमच्याकडे एखादी वाटी असेल ती घेतली तरी चालेल। यामध्ये आपण आता 2 टेबलस्पून बेसन पीठ घातले आहे आणि ज्या आपण कपाने रवा घेतला होता त्याच कपाने 1 कप पाणी घेतलं आहे। तुम्ही रव्यासाठी जे भांडं वापरणार आहात म्हणजे वाटी किंवा कप, त्याच वाटी किंवा कपामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि तेवढंच पाणी यामध्ये घालायचं आहे। जर जास्त पाणी घातलं तर हे मिश्रण पातळ होऊ शकतं। आता यामध्ये 1 चमचाभर मी दही घातला आहे। जर तुमच्याकडे दही नसेल तर लिंबाचा रस यामध्ये घालायचा, अर्धा लिंबू पिळून घालायचा। दही घालून आता परत एकदा चांगलं हे आपण एकत्र करून घेऊया। थोडंसं दही घातल्यामुळे आपलं हे पीठ आंबण्यासाठी थोडीशी मदत होते। आपल्या ह्या नाश्त्याला छान असा कलर येण्यासाठी मी येथे अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातला आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता, नाही घातलं तरी चालेल। हा नाश्ता थोडा तिखट होण्यासाठी आपण यामध्ये मिरची कापून घातली आहे। जर तुम्हाला अजूनही थोडासा तिखट पाहिजे असेल तर थोडी जास्त मिरची घातली तरी चालेल। आता हे सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आहे। अगदी 5 मिनिटासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं। 5 मिनिटामध्ये रवा चांगलं पाणी शोषून घेतो। पाणी शोषून घेतल्यामुळे रवा चांगला फुलतो आणि पीठ आपलं चांगलं तयार होतं। परत एकदा हे पीठ मी चांगलं मिक्स करून घेते। आता अजूनही छान असं खमंग आपला हा पदार्थ होण्यासाठी यामध्ये मी थोडासा तडका देणार आहे। तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि जिरी मोहरी घालून घेतली आहे आणि थोडासा कढीपत्ता मी जरा सुरीने बारीक करून घेतला तो यामध्ये घातला आहे। कढीपत्ता आणि जिरी मोहरीची फोडणी दिल्यामुळे आपला हा नाश्ता अजूनही मस्त खमंग होणार आहे।
यामध्ये मी कोथिंबीर घातली नाही आहे, तुम्ही कोथिंबीर घातली तरी चालेल. परत एकदा आपण हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे आपला तडका या सगळ्या पिठामध्ये मिक्स होऊन जाईल. या पिठापासून आपण उत्तप्पे बनवणार आहोत. तर जेवढं मी हे साहित्य घेतलं आहे त्यापासून 7 ते 8 उत्तप्पे छान मस्तपैकी तयार होतात. आपण आता उत्तप्पा बनवायला घेऊया. तर मी गॅसवरती पॅन ठेवला आहे गरम करायला. तुमच्याकडे पॅन नसेल, चपाती बनवायचा तवा जरी असेल तर त्या तव्यावर जरी बनवला तरी चालेल. फक्त तव्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि जे आपण पीठ तयार केलं आहे ते 2 चमचे यावरती घालून घ्यायचं. उत्तप्पा कसा थोडा जाडसरच असतो, त्यामुळे थोडा जाडच आपण यावरती पसरून घ्यायचा. मस्तपैकी गोलाकार करून घ्यायचा. उत्तप्पा घालून झाल्यानंतर वरच्या बाजूने थोडासा सुकतो म्हणून त्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं. तेल घालून झाल्यानंतर 1-2 मिनटासाठी आपण यावरती झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यामुळे झाकणाची वाफ त्या उत्तप्प्याला लागते आणि उत्तप्पा छान मस्तपैकी शिजतो. खालच्या साईडनी मस्तपैकी हा आपला उत्तप्पा भाजून झाला आहे. आता वरच्या साईडनी सुद्धा आपण याला भाजून घेऊया. परत थोडंसं मी तेल घालून हा दोन्ही साईडनी चांगला खरपूस असा भाजून घेते. आपण हा उत्तप्पा बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरल्या आहेत, त्यामुळे हा उत्तप्पा एकदम पौष्टिक झाला आहे. मुलांना तुम्ही हा टिफिनमध्ये देऊ शकता, त्यांना खूप आवडेल आणि त्यांच्या पोटामध्ये सगळ्या भाज्यासुद्धा जातील. आणि तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी जर 2 उत्तप्पे खाल्ले तरीसुद्धा तुमचं पोट पूर्णपणे भरून जाईल. तर कच्च्या बटाटा आणि रव्यापासून बनणारा हा उत्तप्पा तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक जरूर करा. तुम्हीसुद्धा अशा प्रकारचा उत्तप्पा नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी करून जरूर बघा आणि कसा वाटला हे कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ पाहिल्यानंतर एक कमेंट जरूर करा. मी सगळ्यांच्या कमेंट नेहमी वाचत असते. कमेंटमुळे मला वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी अजूनही प्रोत्साहन भेटते. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. अशीच एकदम झटपट होणारी रेसिपी पुन्हा घेऊन येईल तुमच्यासाठी. तोपर्यंत बाय बाय.